जय भीम. सोरांशला शाळेत पाठवून त्यानंतर मी पाणी वगैरे भरून घेतलं. मग कपडे पण धुवून टाकले. आज ना उठायला उशीर अजून गेला होता मला, म्हणून नळ पण बंद होऊन गेला होता. त्यानंतर गॅस किचन ओटा धुवून टाकला. मला आहे ना स्वयंपाकच्या पहिले किचन धुतलं ना तरच बरं वाटत. माझ्या डिकरा आहे ना मुलांसाठी हा कॅमेरा घेऊन आला होता. म्हणजे अंधारात चमकवल्यानंतर त्याच्यात चित्र दिसत होतं. मुलं तर खूप खुश होते आणि झगडा पण खूप करत होते. आयुष नुसता मला हे पाहिजे ते पाहिजे असं हिसकवत होता. त्यानंतर थोडीशी तयारी करून मी बाहेर जात होती. बाहेर कुठं नाही, इथंच भाजी वगैरे आणायसाठी गेली होती. त्यानंतर आयुषचे पप्पा पण येऊन गेले होते. मग त्यांच्यासाठी मस्त अद्रकवाली चहा बनवली. रोज रोज भाजी पोळी खाऊन पण जीव कंटाळून जाता. विचार केला, म्हटलं बिर्याणीच टाकून देते. सर्व साहित्य कापून त्यानंतर घेतली. बिर्याणी बनवायसाठी चिकन तर मॅरिनेशन करायसाठी ठेवून दिलं होतं. म्हटलं पहिले बिर्याणी वगैरे देते. बिर्याणी तर मुलं आणि मी खाऊन घेते, पण आयुषच्या पप्पांना नुसती बिर्याणी जात नाही. त्यांना आहे ना चपाती लागते. मग त्याच्यासाठी बटाट्याचे पराठे बनवून दिले होते. खूप छान झाले होते. मी खाऊन पाहिले तर खरंच छान लागत. सर्व काम वगैरे आवरून मी टीव्ही पाहायला बसली होती. आयुष काय माहिती आज थकून गेला होता का काय, तो पण मस्त झोपून टीव्ही पाहत होता. टीव्ही तर काही पाहायला भेटली नाही, कारण सिग्नल येत होतं म्हणून बंद चालू होत होती. त्यानंतर मच्छर अगरबत्ती लावून घेतली. मच्छरांची आरती पण उतरवून घेतली. बाबा म्हटलं लवकर आमच्या घरातून पळून जा, कारण खूप चाहत आहेत तुम्ही. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.